चला, आज आपण एका मस्त शाळेत फेरफटका मारूया. ही एक अशी शाळा आहे जिथे मुलं खेळता खेळता गाड्या आणि रस्त्यांच्या सुरक्षेबद्दल शिकतात. बघूया तरी हा मजेशीर प्रवास कसा असतो. कधी विचार केला आहे की लहान मुलांना वाहतुकीचे नियम कसे समजावून सांगायचे? तसं बघायला गेलं तर हे खूप मोठं आव्हान आहे. पण याचं उत्तर खरं तर खूप सोपं आणि इंटरेस्टिंग आहे. उत्तर आहे खेळ. हो, बरोबर ऐकलत. या अभ्यासक्रमाचा मूळ गाभाच खेळ आहे. इथे मुलं फक्त ऐकत नाहीत, तर प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभवतात, स्वतः करून बघतात. चला तर मग पाहूया हा आठवडा नेमका कसा उलगडतो. तर सुरू करूया या साहसाला. हा आहे 17वा आठवडा आणि थीम आहे वाहने म्हणजेच गाड्या. या आठवड्याचा मुख्य उद्देश आहे मुलांना वेगवेगळ्या गाड्यांची, त्यांच्या आवाजांची ओळख करून देणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्त्याचे काही मूलभूत नियम शिकवणे. सोमवारची सुरुवातच बघा किती धमाकेदार होते. वर्गात येताच पम पम असा हॉर्नचा आवाज ऐकून स्वागत होतं. मग सुरू होतो बस चालली हा खेळ. एक जण ड्रायव्हर बनतो, बाकीचे प्रवासी. त्यानंतर सायकलचा ट्रिंग ट्रिंग आणि बाईकचा भ्रुमभ्रुम आवाज कसा असतो हे शिकवलं जातं. आणि दिवसाच्या शेवटी तर अजूनच मजा. रंगात खेळण्यातल्या गाड्या बुडवून कागदावर टायरचे ठसे काढायचे. विचार करा मुलांना किती मजा येत असेल. सोमवार तर असा धमाल गेला. आता वळूया आठवड्याच्या पुढच्या टप्प्याकडे. इथे मुलं निरीक्षण करायला आणि थोडीफार गणिताची गंमत शिकायला लागतात. मंगळवारची सुरुवात होते अगदी सोप्या वाहनापासून. सायकल किंवा स्कूटर. किती चाकं असतात यांना? बरोबर 2. मुलांना चाकं मोजायला शिकवण्याची ही एकदम पहिली सोपी पायरी आहे. 2 चाकांनंतर येतो नंबर 3 चाकांचा. हो, रिक्षा. रिक्षा दाखवून तिची 3 चाकं मोजायला सांगतात. यातून 2 नंतर 3 येतात हे अगदी पक्कं होतं. आणि मग येतात कार आणि बस, ज्यांना 4 किंवा त्यापेक्षा जास्त चाकं असतात. ह्या खेळातून मुलांना संख्येनुसार गाड्यांमध्ये कसा फरक असतो हे किती सहज समजतं बघा. म्हणजे मंगळवारचा दिवस फक्त आकडे मोजण्याचा नाहीये, तर त्यातून वर्गीकरण शिकण्याचं आहे. चाके किती या एका प्रश्नावरून मुलं 2 चाकी आणि 4 चाकी गाड्यांचे गट करायला शिकतात. हे त्यांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेसाठी खूप महत्वाचं आहे, नाही का? ठीक आहे, तर आतापर्यंत चाकं मोजून झाली. आता आपण आठवड्याच्या मध्यावर आलोय. इथून पुढे मुलांची ओळख फक्त रस्त्यावरच्याच नाही, तर इतर वाहनांशी आणि काही नवीन संकल्पनांशी होते. बुधवारचा दिवस आहे खास आगगाडीसाठी. चित्रांमधून मुलांना आगगाडी आणि बस किंवा कारमधला फरक समजावला जातो. आगगाडी किती लांब असते आणि बस तिच्यापेक्षा आखूड असते. आणि हो, एक महत्वाचा मुद्दा, आगगाडी रस्त्यावरून नाही तर रुळांवरून धावते. हा फरक त्यांच्या लक्षात आणून दिला जातो. गुरुवार तर एकदम रंगीबेरंगी आहे. या दिवशी रंगांची ओळख होते, पण ती सुद्धा गाळ्यांच्या माध्यमातून. एसटी बसचा रंग कोणता? लाल. स्कूल बसचा पिवळा. आणि आपली रिक्षा काळी-पिवळी. बघा, रंगांवरून गाड्या ओळखण्याची किती सोपी आणि मजेशीर आयडिया आहे ही. आणि आता आपण येतोय या आठवड्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. शुक्रवारी मुलांना शिकवला जातो वाहतूक सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा धडा. हे सगळं सुरू होतं एका गाण्याने. लाल दिवा लागे गाडी उभी राहे. किती सोप्या आणि लक्षात राहणाऱ्या ओळी आहेत. गाण्यातून नियम शिकले की ते कायमचे लक्षात राहतात. तर या गाण्यातून वाहतुकीच्या दिव्यांचा अर्थ स्पष्ट होतो. लाल म्हणजे थांबा, पिवळा म्हणजे तयार रहा आणि हिरवा म्हणजे जा. हे नियम फक्त सांगितले जात नाहीत, तर वर्गात याचा एक मस्त खेळ घेतला जातो. जेव्हा शिक्षक लाल रंगाचं कार्ड दाखवतात, तेव्हा गाडी बनून पळणारी सगळी मुलं एकदम जागेवरच थांबतात. या खेळातला सगळ्यात महत्त्वाचा नियम हाच आहे, लाल दिवा म्हणजे थांबायचं. हे त्यांच्यावर बिंबवलं जातं. फक्त सांगून नाही, तर खेळातून, कृतीतून त्यांच्या अंगवळणी पडतं. त्यामुळे हा नियम त्यांच्या मनात अगदी पक्का होतो. दिव्यांसोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट शिकवली जाते. रस्ता ओलांडताना काय करायचं? नेहमी मोठ्यांचा हात धरायचा आणि दोन्ही बाजूंना बघूनच पुढे जायचं. ही सवय लहानपणापासून लागणं किती आवश्यक आहे. तर असा हा माहितीपूर्ण शुक्रवार संपतो आणि आपण येतो आठवड्याच्या शेवटी, शनिवारी. या दिवशी आठवडाभर जे काही शिकलो त्याची उजळणी होते. पण ती सुद्धा पुस्तकातून नाही, तर एका क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीमधून. शनिवारी मुलं टाकाऊ वस्तूंमधून काहीतरी टिकाऊ बनवतात. एक रिकामी काडेपेटी,
त्याला बाटलीची 4 झाकणं चिकटवली की झाली गाडी तयार. स्वतःच्या हाताने गाडी बनवताना त्यांना जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो. आणि यातून त्यांची कल्पनाशक्ती तर वाढतेच, पण शिकलेली संकल्पनाही पक्की होते. आणि हे सगळं शिक्षण फक्त शाळेच्या वर्गापुरतं मर्यादित राहत नाही, पालकांना सुद्धा यात सामील करून घेतलं जातं. जसं की बाहेर गेल्यावर वेगवेगळ्या गाड्या ओळखायचा, घरी सायकलची चाकं मोजायची किंवा रस्त्याच्या डाव्या बाजूने चालण्याचा सराव करायचा. यामुळे मुलं वर्गात जे शिकतात ते खऱ्या आयुष्यातही वापरायला लागतात. हा सगळा आठवडाभराचा प्रवास पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच. जर प्रत्येक विषय, प्रत्येक धडा असाच खेळातून, अनुभवातून आणि आनंदाने शिकवला गेला तर शिक्षण किती सोपं आणि किती प्रभावी होईल, नाही का? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.